बघ इकडे झालं. गुड मॉर्निंग. हो आता आम्ही ज्या कामासाठी चाललो आहे ते असलं पाहिजे. तुम्हाला दाखवलं कुठलं काम म्हणजे एवढं सकाळ सकाळ उठून चाललो आहे आम्ही. ते असलं तर बरं आहे. फर्स्ट टाईम मी काहीतरी ट्राय करणार आहे. सो ते असेल तर बरंच आहे. तुम्हाला दाखवेन मी कुठे चालले आता. हलवा देव बागडा देव. हॅलो एव्हरीवन. सो जसं की मी सकाळी म्हणजे व्हिडिओ चालू केलेला मी काहीतरी फर्स्ट टाईम बनवते. सो त्याची सुरुवात आता आम्ही आणलं आहे. बघितलं असेल मी कुठे गेलेली. सो मी पापलेट आणलं आहे आणि प्रॉन्स आणले. सो हे मी चिकन वगैरे तर बनवलं आहे पण मच्छी कधी बनवली नाही आहे. सो फर्स्ट टाईम ट्राय करणार आहे. सो तुम्हाला पण मी रेसिपी सांगते. आणि इथे पापलेट आणले. थोडीशी भीती वाटते की कसे बनतील. त्यांनीच ज्यांच्याकडे तिथे घ्यायला गेलं होतं ना मार्केटमध्ये तिथेच क्लीन पण करून देतात. तर फक्त मला आता वाटतं वॉश करायचं आणि मग स्टफ करून वगैरे ते फ्राय करायचं आहे. असे पापलेट आणलेत. हे प्रॉन्स आणि पापलेट. फर्स्ट आपण त्यांना वॉश करून घेऊया व्यवस्थित. सो प्रॉन्स आणि पापलेट धुवून झाले. आता मी ना त्याला हळद आणि मीठ लावून ठेवणार आहे. सो हे मी प्रॉन्स बनवणार आहे ना त्यासाठी म्हणजे इवन पापलेटला लावायला पण ह्याचीच मी स्टफिंग वगैरे करणार आहे. मिरच्या घेतल्या आहेत, आलं, लसूण आणि कोथिंबीर. आणि इकडे प्रॉन्स बनवेन. प्रॉन्स आणि मी प्रॉन्स राईस पण बनवणार आहे. सो ह्याच्यासाठी आहे कांदा, टोमॅटो. बस तुम्हाला दाखवते. आता मी ह्याच्यामध्ये हळद टाकते. एवढी लागेल एवढी हळद टाकायची त्याच्यामध्ये आणि मीठ. एवढंच टाकलंय. मग होताना परत मी टाकेन थोडंसं करताना. मिक्स करून घ्यायचं लावून. सो हे असं ह्याला लावून घेतले मी. ठेवून देतो साईडला. तुम्ही ह्याची पेस्ट बनवण्यासाठी आहे ना म्हणजे राईससाठी मी फक्त असं 3 मिरच्या ठेवते, 4. आणि मी बाकी पेस्ट बनवण्याची स्टफिंगसाठी किती मी 6 घेतल्यात. सो हे प्रॉन्स बनवणार ना त्याच्या ग्रेव्हीमध्ये पण जाईल आणि ह्याला स्टफिंग करायला पण जाईल. ओके. ह्याला म्हणजे पापलेटला. म्हणजे अशाच मोडून यांची डेटा काढलेली मोडून आणि ह्याची पेस्टच बनवायची. असं बारीक बारीक कापायची काय गरज नाही. डोळा सांभाळून डोळ्यात बुडेल मिळेल. कोथिंबीर एवढी घेतली. थोडीशी ठेवते मी राईसमध्ये टाकायला. एवढा आला घेतला. जास्त वाला नको. त्याच्यानंतर लसणीच्या पाकळ्या आहेत. 4 फोडणीला ठेवल्या आणि एवढा टाकते. सोलल्या नाही आहे, डायरेक्ट टाकते. कारण नाही सोललं तरी पण चालेल. तुम्हाला सोलायचं तुम्ही सोलू शकता. वाटून घेऊया याला. आपली पेस्ट झालेली आहे. दिसते पेस्ट झालेली आहे. नंतर थोडंसं वेगळं काढते स्टफिंगचं.
सो 2च मी ते स्टफिंगचे करणार आहे, बाकी नॉर्मलच हे करणार आहे. आणि त्याच्यामध्ये अर्धा लिंबू पिळायचा, म्हणजे त्याचं सांबट वगैरे टेस्ट येते. लास्ट टाइम जर माझ्या फ्रेंडने आणलेलं, सो खूप भारी झालेलं. सो मी तिलाच विचारून करते. सो बघू आपण कसं होतं. त्यामुळे थोडंसं मीठ पण टाकायचं. आपण मिक्स केलं. एक तीन असं हे करून दिलं ना, त्याच्यामध्ये आपण हे भरूया. फर्स्ट टाइम घ्यायला गेलो, त्याच्यामुळे एक्सपिरियन्स नव्हता की किती मोठे घ्यायचे किती छोटे घ्यायचे. तो जी साईज बरोबर वाटली हे आम्ही घेतले. हे भरून बघूया. नेक्स्ट टाइम कळेल की कसं. आता हे बरोबर झाले की नेक्स्ट टाइम आम्ही बघू कसे घेऊ शकतो व्यवस्थित मोठे वगैरे. मला दिसतंय का असं भरते त्याच्यामध्ये ना, असं भरलंय मी. थोडंसं वरतून दिसत असेल असं ह्याच्यामध्ये भरलंय मी. ते थोडंसं असं आतमध्ये करू. हे आपण ठेवून देऊया रेस्ट करायला. तुमची काय काय पद्धत आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. माझं तर फर्स्ट टाइम आहे, होप सो छानच होईल. आता आपण प्रॉन्स बनवूया आणि मग तुम्हाला नंतर मी दाखवेन पापलेट फ्राय करताना पण आणि प्रॉन्स राईस पण. प्रॉन्स राईस पण मी फर्स्ट टाइमच करते, सो तो पण छानच होईल. बाकी जेवण तर चांगलंच होतं. चिकन वगैरे येतं बनवता, पण मच्छी कधी बनवली नव्हती, खायची होती. सारखं मम्मीकडे नाही जाऊ शकत. जाऊ शकतो पण ठीक आहे, आपण पण ट्राय केलं पाहिजे. त्याच्यामध्ये तेल टाकूया. आता कांदा टाकूया. तेल टाकूया. तो ह्याच्यासाठी ना आता तर आम्ही दोघंच आहे, तर मी छोटेवाले 3 कांदे घेतलेत. कांदा टोमॅटोमध्येच करणार आहे, त्याच्यामुळे 3 छोटे कांदे बारीक बारीक कापलेले. हे बघा बारीक बारीक कापलेले. ठेचा बनवलेला तो टाकूया आपण. ॲक्च्युली कन्फ्युज कॅमेऱ्यामध्ये इथे बघायचं की इथे बघायचं. इथे बघितलं तर असं होतं की वरती बघतो आपण. सो आय प्रेफर इथेच बघायला पाहिजे. आपण ह्याच्यात मी 3 टोमॅटो घेतलेत, तर 2 ह्याच्यात टाकते आणि 1 राईससाठी ठेवते. त्यासाठी ना थोडंसं पहिलं मीठ टाकूया आपण. मीठ टाकल्याने टोमॅटो लगेच लवकर पिघळतोच बोलणार ना, विरघळतो. तोपर्यंत होईल. थोडंसंच मीठ टाकलं मी, कारण आपण त्याला प्रॉन्सला पण लावून ठेवलं आहे. थोडंसं मीठ टाकायचं. तोपर्यंत त्याला थोडंसं शिजू द्यायचं आणि आपण इथे उभं राहायचं 5 मिनिटं. आपण स्पायसेस टाकूया. काय टाकणार आहे? हळद आपण लावून पण ठेवले, सो थोडीच टाकायची हळद. त्याच्यानंतर धनेपूड, लाल तिखट. तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे तेवढं तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर कांदा लसूण मसाला. उसमें जाएगा ये
बारीक बारीक बटाटा मी कापल्या, बारीक बारीक आहे. भारी दिसतंय. मी साईडने पाणी टाकणार आहे कारण ते करपायला नको. आणि थोडंसं मीठ पण टाकणार आहे, एकदम थोडंसं. हलवून घ्यायचं व्यवस्थित. ठेवून ताटली ठेवणार आहे, थोडंसं पाणी टाकून ठेवायचं आणि ती ताटली ठेवून द्यायची. असं माझ्याकडून दोन पळ्या तेल टाकलं ह्याच्यामध्ये मस्त. बाहेर पिक्चर चालू असतो, काइंडली इग्नोर द व्हॉइस. कढीपत्ता घेतलाय, मिरच्या आहेत चार मला जास्त वाटतात सो मी 3च घेते. डायरेक्ट मिरच्यांचे असे 2 भाग करून टाकतो. मला प्रॉन्समध्ये पण बटाटा टाकायचं असेल, प्रॉन्स राईसमध्ये तुम्ही टाकू शकता, मी नाही टाकत आहे. थोडीशीच टाकले. चव येण्यासाठी कांदा लसूण ह्याच्यामध्ये टोमॅटो, 1 टोमॅटो टाकायचा. टोमॅटो शिजत आला त्याच्यामध्ये आपले स्पायसेस टाकून द्यायचे. रेग्युलर स्पायसेस आहेत ते. इथे हळदचं आहे, एकदम थोडीशी हळद. त्याच्यानंतर लाल तिखट, मिरच्या टाकल्यात आपण, तुम्ही त्याप्रमाणे हे करा. नंतर भरपूर कांदा लसूण मसाला, करपायला नाही पाहिजे याची काळजी घ्या. मसाला टाकल्यावर कोलबी ते पाण्यासकटच मी टाकलं आहे. जे आपलं हळदीचं आणि मिठाचं थोडंसं पाणी होतं ना, त्याचं सगळंच टाकलं आहे. थोडंसं लागून घ्यायला पाहिजे. दिसतो तुम्हाला टाकून चवले त्याला बघा, मस्त असं दिसतंय, एकदम भारी. त्याच्यामध्ये मीठ टाकूया. मीठ ऑलरेडी ह्याच्यात होतं, थोडंसंच टाकणार आहे. नंतर पाहिजे तर वरतून टाकू शकतो, खारट नको व्हायला फक्त म्हणून. ह्याच्यामध्ये आता राईस टाकलाय मी मस्तपैकी. कोलबी काय लगेचच शिजेल, मग खूप जास्त पाणी नाही टाकायचं. आता ते त्याच्यामध्ये अजून एक मेन काम जे आहे लिंबू पिळायचं करून घ्यायचं आणि आपला कोलबी राईस रेडी होईल आता मस्त.
नुसतं 3 शिट्ट्या करायचं मीडियम फ्लेमवरतीच, खूप फास्ट नाही करायचा गॅस, मीडियम फ्लेमवरती होणार राईस. तोपर्यंत आता आपण हे जे पापलेट आहे त्याच्यावरची जी लेअर असते त्याच्यासाठी आपण करणार आहे. सो त्याच्यासाठी हे जे पेस्ट केलेले आपण ती घेणार. हे कोकम आणलं आहे, एवढे बस होते. त्याचं थोडंसं वरतूनच लावायचं. नंतर ह्याच्यातलं आपण ना वरतून जी काय बोलतात कोटिंग करायची असते त्याच्यासाठी आपण त्याच्यात टाकणार आहे हळद थोडीशी, त्याच्यानंतर लाल तिखट थोडंसं. मला जास्त तिखट हवं आहे, त्यात ऑलरेडी मिरच्या टाकल्यात तर नाही टाकलं जास्त लाल तिखट तरी चालेल, म्हणजे फक्त कलर दिसायसाठी धनेपूड, आणि आपला एव्हरेस्टचा चिकन मसाला टाकायचा. एव्हरेस्टचा मसाला हा पूर्ण नाही टाकायचा, आता याच्यात हाफच टाकते. इसको मिक्स 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 करेंगे. मिक्स 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 कोटिंगसाठी थोडंसं मीठ घेतलं, खारट नको व्हायला म्हणून. तुमच्या अंदाजाने टाका तेवढं, म्हणजे तेवढ्या जाम मारी लागेल. ह्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून पोळ बनणार. साईडला थोडंसं साईडला ठेवून देऊया आणि नंतर पहिला आता आपण चपात्या करून घेऊया. आता आपण पॉपलेट फ्राय करणार आहोत. त्याच्यासाठी पहिलं त्याला तेल वगैरे टाकून घेते मी. दिसतंय का? पहिले जे स्टफ केलेत ना ते भरून घेते. पहिला हा गुळ आहे, गुळाचा पोळ आहे ना तो लावून घेते. पेस्ट आहे ती पेस्ट टाकायची. आणि बरं दुसऱ्या साईडला आणि पॅनमध्ये टाकून लावून द्यायची. आणि ना साईडने तेल सोडायचं.
मीडियम फ्लेमवरती ॲक्च्युली तवा तापला आहे, तो थोडंसं मी हलकी फ्लेम म्हणून ते करते. दुसरं तयार करून ठेवते त्याच्यानंतर मी. तिथून कमी वाटेल तिथून थोडंसं टाका. काय होतं, झाकण नाही ठेवायचं, आता ते क्रंची नाही होणार. कोलबीचं ह्याला तुम्ही अजून आटवू शकता. आम्हाला थोडंसं ग्रेव्हीसारखंच हवं आहे, त्यामुळे मस्त झालं. आणि पापलेट होते आपली. हे 3 असेच फ्राय करून झालेत माझे. आता मी रवा टाकून बघणार आहे. माझ्याकडे तांदळाचं पीठ नाही आहे, मी रवा लावून बघणार आहे कसं होतं आहे. लावलं नाही, ऑलरेडी स्पायसी केलं आहे मी. नॉर्मल रवा, फक्त तसं टेक्स्चर येते त्याला, किंवा तांदूळ नाही आहेत तर मग मी रवा टाकला, कारण बाकी थोडं स्पायसी लागलं. खाऊन पण बघितलं, मस्त झालं. वरची लेअर दिसते बघा, दाखवते मी तुम्हाला. मस्त होत आहे, क्रंची क्रंची पण झालंय बघा. कोलबी पण झाले मस्त, त्यात कोथिंबीर टाकली मी. जेवण रेडी झालंय, तुम्हाला प्लेटिंग दाखवते मी कशी केली ती. ते आहे प्रॉन्स मसाला, आणि इथे फर्स्ट टाइम केलेलं पापलेट, आणि हे प्रॉन्स राईस आणि चपाती, आणि त्याच्यासोबत आहे लिंबू आणि कांदा. सो एन्जॉय करा, आम्ही पण आता खातो. बाय बाय.